नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या मुलाखती, वेगळ्या चर्चा, कधी न ऐकलेलं, कधी न बघितलेलं असे विषय मी तुम्हाला सतत दाखवतोय. आता महत्त्वाचे म्हणजे उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये अभयारण्यामध्ये वाघ आला आणि त्या वाघाला पकडण्यासाठी एक टीम आली. आता त्या टीमबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही की नेमकं काय प्रक्रिया असते आणि पुढं काय होणार आहे. आता वाघ दिसल्याबरोबर पकडायचा का, पकडता येतो का, किंवा मग पकडल्यानंतर त्याला काय करायचं. त्यांना वेगवेगळे नियम असतात. काही गोपनीयतेचे विषय असतात, गोपनीयता असते काय, ते सगळं पाळलं पाहिजे. मात्र खरी माहिती काय असते जाणून घेण्यासाठी मी आता ताडोबा या ठिकाणची टीम जी आलेली आहे त्या टीममध्ये प्रमुख आहेत डॉक्टर रविकांत खोबरगडे. आता त्यांची मी सुरुवातीला पहिल्या दिवशी मुलाखत दाखवली होती मी तुम्हाला. आता आज पण त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत. मात्र सुरुवातीला आपण त्यांच्याकडून एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहेत की आता 26 जानेवारीला महाराष्ट्रातून 4 लोकांची प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली या ठिकाणी 26 जानेवारी दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून निवड करण्यात आली. त्याच्यामध्ये प्रमुख एक आहेत की ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोबरगडे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं सुरुवातीला अभिनंदन की महाराष्ट्रामध्ये तुमची निवड झाली 4 लोकांमध्ये, तुम्ही यायचं होते. धन्यवाद. आज आपलं पण भाग्य आहे की आपण यांच्यासोबत बोलतोय, चर्चा करतोय. मला मुलाखत दाखवायची म्हणलं तर त्या ठिकाणी जावं लागलं असतं. मात्र ते आता आपल्या इथं आलेले आहेत एडशीमध्ये वाघ पकडण्यासाठी. त्याबद्दल वेगळ्या भागामध्ये तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवण्यासाठी तर माझं सुरुवातीला सांगा की तुमची 26 जानेवारीला तुम्ही तिथं जाणार आहात दिल्लीला. येस. आणि त्याच्यामध्ये तुमची निवड करण्यात आली. महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाला एक बातमी पण आहे तुमची. बरोबर. तर नेमकं कसं निवड असते, ती प्रक्रिया काय असते आणि तुम्ही तिथं जाणार आहात आता? ॲक्च्युली 26 जानेवारीची जी परेड होणार आहे दिल्लीला, त्या परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून आमच्या महाराष्ट्रामधून 4 वन अधिकाऱ्यांचं नॉमिनेशन मागितलेलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्याच्यामधून त्या 4मधून माझं एक नाव माझ्या कार्यालयामार्फत नॉमिनेट करण्यात आलेलं होतं. तर त्या नॉमिनेशनमध्ये जे काही आवश्यकतेनुसार त्यांनी जे काही क्वालिफिकेशन्स किंवा जी काही गुणवत्ता ठरवली होती त्यामध्ये मला असं वाटतं की मी एक पशुवैद्यक अधिकारी वन्यजीव म्हणून काम करतो आहे. म्हणजे मी मुक्या जनावरांचं उपचार, इलाज आणि त्यांची बचाव करणे ह्या कार्यामध्ये मी सतत काम करतो आहे गेल्या जवळपास ते 2013पासून. तर ह्या कार्यामुळे आज आपण बघतो आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे. बऱ्याच गोष्टी आपण अनटोवर्ड्स होत आहेत नेचरच्या. ह्याच्याकरता कुठेतरी आपल्याला चांगल्या गोष्टी म्हणजे पर्यावरणासोबत म्हणजे आपल्याला वन्यजीव असणं फार महत्त्वाचं आहे. तर वन्यजीवांचं महत्त्व आणि वन्यजीवांची काय आपल्या इकोसिस्टीममध्ये काय फायदा आहे आणि अशा इकोसिस्टीममध्ये फायदा असलेल्या वन्यजीवांना आपण सुरक्षितरित्या आपण ठेवू शकतो, हा जो महत्त्वाचा भाग आहे तो पशुवैद्यक अधिकारी वन्यजीव म्हणून मी नेहमी पार पाडत असतो. तर मी आजपर्यंत जवळपास आमच्या चंद्रपूर, गडचिरोलीच्या म्हणजे विदर्भात पर्टिक्युलरली मानले जाते की वाघांचा जिल्हा म्हणतात. म्हणजे चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणतात. किती वाघ आहेत तिकडे साहेब? एक साधारणतः 200 ते 250 टायगर्स आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असतील. आणि त्यामुळे तुम्हाला बरेचदा वाचनामध्ये असेल की कुठे आज एक घटना झाली, वाघाने एका शेतकऱ्याला खाल्लंय, एखाद्या गुऱ्याखाला मारलंय, एखाद्या बिबट्याने काही केलं. असे प्रकार वारंवार म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष जो आहे हा वारंवार वाढत जाणार आहे. त्याची कारणं पण तीच आहेत जे आपण म्हणजे ह्युमन मेड कारणं आहेत. ॲज अ वेटनरियन मला असं वाटतं की त्या वन्य प्राण्यांना एक विशेष दर्जा किंवा विशेष जागा जी त्यांची नॅचरल जागा आहे ती त्यांना समजा मिळाली तर मला असं वाटतं की ते वन्यजीव माणसासोबत कम्फर्टेबल होतील. आता प्रत्येक वेळेस आपण बघत असतो की माणूस आणि वन्यजीव जेव्हा यांच्यामध्ये काहीतरी छटापट होते, संघर्षामध्ये म्हणजे नुसतं जीव जाणं हा विषय नाही. एखाद्या शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं, त्याचं आर्थिक नुकसान झालं, त्याचं वर्षभराची कमाई जी आहे ती कमाई एखाद्या वाईल्ड ॲनिमल्सच्या ज्या अटॅकनी किंवा क्रॉप रेडिंग त्याला आपण म्हणतो ते नुकसान झालं, त्याला भरपाई आपण देऊ शकतो. परंतु शेवटी त्याचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न धुळीस मिळालं. अशा वेळेस त्याला त्या वन्यजीवाबद्दल राग निर्माण होतो. दॅट इज अ कॉन्फ्लिक्ट. एखादं ह्युमन डेथ झाली म्हणजे त्या घरचा प्रमुख माणूस तो जर निघून गेला तर कम्पेन्सेशन आपण देतो, बट शेवटी त्या घराचा आधार हा संपलेला असतो. किंवा एखाद्या कॅटल आहे,
एखादा अवताचं बैल आहे शेतकऱ्याचं, त्या अवताचं बैल आहे त्याच्या सीझनमध्ये समजा एखाद्या वाघाने किंवा बिबट्याने मारलं, तर त्या शेतकऱ्यांनी काय करावं? कारण हे जे घटना होतं त्या घटनामध्ये व्हल्नरेबल जो घटक आहे हा फार खालच्या लेवलचा गरीब, म्हणजे खालच्या पातळीतला गरीब माणूस आहे, शेतकरी वर्ग आहे, शेतमजूर वर्ग आहे. तर यांना कुठंतरी सस्टेनेबल किंवा बॅकअप आपण देणं महत्त्वाचं आहे, जे आपण शासन करत असतो. पण ह्या उपरही आजच्या घडीला जर आताच आपण चर्चा केली की आज आपल्याकडे वाघांची संख्या किती आहे, त्याच्यात 3 पट समजा आपले बिबट आहेत. आज चंद्रपूरचं आपण जर उदाहरण घेतलं, 250 आमचे समजा टायगर्स असतील, तर त्याच्यात 3 पट 750 ॲव्हरेज लेपर्ड्स असतील, स्लॉथ बिअर्स आहेत, म्हणजे अशा बऱ्याच वाईल्ड ॲनिमल्स आहेत. पण आता अशा वाईल्ड ॲनिमल्स सोबतही आता आमचे लोक जे आहेत, आमच्या विभागातले, आमच्या परिसरातील जे लोक आहेत, ते ॲडजस्ट झाले, त्यांना समजलं, त्याला म्हणतो आपण सहजीवन, को एक्झिस्टन्स. आता तुम्ही इथून दिल्लीला जाणार, त्याच्यामध्ये दुसरे कुठले आहेत तुमचे, दुसऱ्या कोणत्या 3 लोकांची निवड झालेली आहे? एक मँग्रो सेलचे ACF म्हणून आहेत. कुठले आहेत ते? आपले महाराष्ट्रातलेच, मुंबईचे. एक मेलघाटचे एक फॉरेस्ट गार्ड आहेत, अजून 2 आहेत वन अधिकारीच आहेत. बरं, काय वाटतं बरं तुम्हाला आता तुमची निवड झाली तिकडे? नाही, हे एक मला स्वतःला म्हणजे प्राऊड फील होतोय की मी आणि माझ्यासारख्या, म्हणजे मी स्वतःला पर्यावरण आणि वन्यजीवासाठी काम करणारा एक छोटासा एक एलिमेंट समजतो. मला ॲज अ वेटनरी ऑफिसर, वेटनरी डॉक्टर, मला मुक्या प्राण्यांची सेवा करणे, ज्यांचं कोणी त्यांचं बोलणं ते कोणाला सांगू शकत नाही. कोण असतात प्रमुख तिथं कार्यक्रमामध्ये? तिथे माननीय पंतप्रधान साहेब असतील आणि बाकी अजून बरेच मंत्रिमंडळ. कसं तुमची म्हणजे तुम्ही तिथं जाणार, तिथून कधी निघणार इथून परत? हा, इथून आमचं त्यांनी 25 तारखेला आम्हाला रिपोर्टिंग करायला. कसं जाणार? प्लेन? नाही, मला ट्रेननी चाललोय मी फॅमिली सोबत. म्हणजे माझ्या तुमची फॅमिली पण असणार सोबत? हां, त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे पूर्ण फॅमिलीला, कुटुंबासह. अच्छा. तर 24 तारखेला मी निघणार चंद्रपूरवरनं आणि 25ला पोहोचणार आणि ते मग 28ला ते आम्हाला दुपारी रिलीव्ह करणार आहे. तुमच्यासारखे किती अधिकारी आहेत तुमच्या पोस्टिंगचे महाराष्ट्रामध्ये आपल्या डॉक्टर्स? हा एक थोडासा विषय आहे की पशुवैद्यक अधिकारी, वन्यजीव म्हणजे वन विभागात असणारे फार मोजके लोक आहेत. एक 3 ते 4 लोक आहेत बस. दुसरे जी निवड झालेली ते कोणत्या विभागातले? ते वन विभागातले आहेत, परंतु दुसरे कॅडर वेगळे आहे. डॉक्टर म्हणून तुम्हीच आहेत? डॉक्टर म्हणून मी एक आहे. काय वाटतंय बरं तुम्हाला आता? नाही, ही फार चांगली गोष्ट आहे की आमचे माननीय पंतप्रधान सर आज त्यांचं दूरदृष्टी जो आहे, पर्यावरणवादी आणि पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवता येईल, वन्यजीवांचं रक्षण कसं करता येईल, अशा लोकांचं ते आम्हाला एक मोटिवेशनल आहे एक प्रकारचं ते, की आम्ही अजून चांगल्या जोमाने परत वन्यजीवासाठी आणि जंगल अबाधित राखण्यासाठी, वन्यजीव अबाधित राहण्यासाठी आम्ही परत अजून प्रयत्नशील राहू. अच्छा, काय संदेश करायला? आता कर्मचारी आहेत तुमचे, असतील कोणी मित्रपरिवार? हा, माझाच सर्वांना एक संदेश म्हणण्यापेक्षा एक विनंती आहे की वन्यजीवांना त्यांचं स्पेस देऊ द्या, झाडांचं, जंगलाचं रक्षण करा. कारण शेवटी संपत्ती हीच आहे. निसर्गाच्या पुढे काहीही शक्य नाही आहे. निसर्गामुळे आपण ऑक्सिजन तयार नाही करू शकत, किती तयार करणार, पण नॅचरली जो ऑक्सिजन अवेलेबल आहे त्याचा जो आपला साठा जो आहे तो साठा असला पाहिजे, तोच आपल्याला पुढच्या पिढीला चांगलं राहील. आणि वाघ हा प्रकार जो आहे, वाघ हा प्राणी जो आपण म्हणतो राष्ट्रीय प्राणी आपला आहे, त्याचं जतन करणं. वाघ हे आपल्या बरेच देवी देवताचं वाहन राहिलेलं आहे, ती एक कल्चरल हेरिटेज आहे आपलं. तर अशा प्राण्यांसाठी आपण झटणं, त्यांचं जीव धोक्यात न आणू देणं, शिकार करणे, हे प्रकार जे करतात हे इल्लिगल गोष्टी करतात, चुकीच्या गोष्टी करतात. अशा गोष्टी न करता त्यांना त्यांचं स्पेस द्या. आणि आता आपल्याला कारण जंगल त्यांचं आहे, जंगलावर पहिला अधिकार त्यांचा आहे, त्याच्यामुळे त्यांना ते मूल निवासी म्हणता येईल. आणि त्याच्या जंगलात जाऊन आपण त्यांना म्हणू की तुम्ही इथं कसे आलात, तर ॲक्च्युली ते बऱ्याच वेळा जसं आपण बघतो कार्टूनमध्ये वगैरे काही स्लोगन मी वाचलं होतं, खूप मस्त स्लोगन होतं. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की वाघ आम्ही पाहायला जातो ॲज अ टुरिस्ट, आणि जेव्हा आपल्याला त्यावेळेस खूप आनंद वाटतो, पण वाघ जेव्हा आपल्या एरियामध्ये येतो तेव्हा म्हणतो हा वाघ नको, आपल्याला नको, बघायला जायला चांगलं वाटतं, बघायला जायला बरं वाटतं. त्याच्या जंगलात जाऊन, त्याच्या घरात जाऊन आपण गाड्या फिरवतो, जिप्सी फिरवतो आणि त्याला बघतो आणि मग फोटो काढतो, चांगलं छान वाटते ते. पण तोच वाघ एखादी वेळेस आपल्या आसपासच्या एरियामध्ये जर आला, बाय डिफॉल्ट येत असेल तो, त्यावेळेस आपण त्या वाघाबद्दलची निगेटिव्हिटी खूप जास्त असते. थोडंसं तो एक काय त्याला म्हणता येईल, मानवतेच्या दृष्टिकोनाने त्याचा विचार करायला पाहिजे. त्यांना पण अधिकार आहे जगण्याचा.
अच्छा. आता आता एखादा समजा असा पुरस्कार ज्यांना म्हणजे काय त्याच्या पुरस्काराचं स्वरूप काय असतं, तिथं पुरस्कार वगैरे दिला जातो तुम्हाला असं काय? पुरस्कार आता हे तसं पाहिलं तर मला पुरस्काराची गरज नाही, कारण माझ्या वन्यजीवांनी मला बरेच पुरस्कार दिलेले आहेत. मी सेंच्युरी एशिया नावाचं जे अवॉर्ड आहे, जे भारतात जगातलं पहिला पुरस्कार जो पशुवैद्यक अधिकारी म्हणून मला प्राप्त झाला 2019. जगातला पहिला पुरस्कार? पहिला पुरस्कार म्हणजे पहिला पुरस्कार पशुवैद्यक अधिकाऱ्यांना दिला गेला. तो पुरस्कार आजपर्यंत ब्युरोक्रॅट्स सर्व अधिकाऱ्यांना दिलेला जातो, पण व्हेटनरी कॅटेगरीच्या तुम्हाला दिला? मला दिलेला आहे 2021 मध्ये. हम्म. परत बरेच नॉमिनेशन्स, बरेच इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे काही वर्कशॉप होतात किंवा कॉन्फरन्स त्या ठिकाणी मी नॉमिनेट करतो. माझे जे मुख्य वनसंरक्षक आहेत डॉक्टर राम गावकर सर, यांचे बरेच म्हणजे आभार मानावं लागेल की त्यांनी स्वतः माझी निवड करण्यासाठी त्यांनी स्वतः नावाचं नामनिर्देशन पाठवलं. त्यांना कुठेतरी त्या गोष्टीचं मला धन्यवाद देणं आवश्यक आहे. अच्छा, बघा हे डॉक्टर रविकांत खोबरगडे आहेत, ताडोबा या ठिकाणचे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. व्याघ्र प्रकल्पामध्ये अंधेरी व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबाला, आणि तिथं ते डॉक्टर म्हणून काम करतात. आणि त्यांना इथं आता 26 जानेवारीला दिल्लीला आमंत्रित केले, त्यांच्या कुटुंबासह त्या ठिकाणी जाणार आहेत. तुम्हाला आमच्याकडून पण खूप खूप शुभेच्छा, तुम्ही असंच कार्य करत राहा. थँक्यू. आणि बघा वेगळा विषय आहे, महाराष्ट्रातून 4च जणांना तिथं बोलवलेलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून, आणि त्याच्यापैकी एक जण, आता मी तिथं जाऊ शकत नाही, योगायोग आहे, ते इथं आलेत म्हणून मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. डॉक्टर रविकांत खोबरगडे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.